बघायचीस तू मस्ती. गाईज आज आपण करणार आहे ब्लॉग, कारण की माझ्या घरी माझे फ्रेंड्स येणार आहेत आणि आम्ही तुम्हाला शिकवणार आहे की जर तुम्ही ब्रोक कॉलेज स्टुडंट्स आहेत तर तुम्ही कसं एन्जॉय करायला पाहिजे. गाईज हे आलेत. हाय सोनाली. ए अरे काय चालू आहे? अरे पाणी दे ना भाई. 1 तासामध्ये ट्रॅफिक मध्ये आणि हिच्या मोमोज मुळे वेळ गेलेला आहे आम्हाला. ग्रीष्माला सकाळ सकाळी मोमोज खायचे 10 वाजता. नाही आणले मोमोज तरी भेटले नाही. मोमोज तिला कुठून हे भेटलेच नाही आणि हिने अर्धा तास थांबायला लावलं कात्रजला आम्हाला. पाणी दे ना हा देते देते लवकर. आता शिवंजली आहे ना पाणी घेऊन येते बघा आता. वा वा वा. जाऊ का परत? नको नको ये ये ये. ते दे दे. घे बाई घे पाणी घे. अगं पडला. तुला कधी काय काम करता येतं का शिवंजली? तुला साधं लोक घरात काय धरलं? घरात लोक आल्यावर त्यांना पाणी ऑफर करता येत आणि तू हे करते का? बघ डायरेक्ट थम्स अप ऑफर. बघा आमची तयारी. ही ढोबळी मिरची कोणी आणली आहे? श्रावणीने. नाही पैसे नव्हते ना. हिचा फोन आला मला की ढोबळी नाहीये पास्ता बनवायला. मी म्हणलं मी पैसे नाही खर्च कर. मी खाली आले की मी परत वरती गेले आणि ढोबळी घरातून घेऊन आले. ढोबळी मिरची आवडत पण नाही, टाकायची पण नाही, ती ढोबळी टाकायची. गाईस शिवंजली गरीब झाली आहे. तुम्ही मला प्लेट पण नाही दिली कापायला. मी असाच पेरू कापतेय. हे गा बस गावात कशी खाती अशी एक पूर्ण पेरू टाकला आला तोंडात, तिथं नाटकी करते. जर तुम्हाला ब्रोक स्टुडंट कॉलेज लाईफ फनी वेज मध्ये जगायची असेल तर हे बघा. पास्ता माझ्या घरचा आहे, दूध माझ्या घरचं आम्ही वापरणार आहे, पण ढोबळी मिरची श्रावणीच्या घरची, चीज कॉमन आहे, चीज वरती आम्ही कॉन्ट्री काढणार आहे. कळालं का? तर तुम्ही असं डिवाइड करा गोष्टी, मग तुम्ही खुशी खुशी राहू शकता. बघ पास्ता टाकलाय, हे बघा पास्ता टाकलेला आहे मी, जो माझ्या घरचा होता. ढोबळी मिरची हिच्या घरची होती आणि चाकू आमच्या घरातला वापरते का तू आणला घरातून? मी म्हणलं शिवंजली एवढी गरीब तर नसेल झालेली, चाकू तर असेल तिच्या घरामध्ये. हे बघा हे पास्ता मी ठेवलेला, त्याचं जरासं सगळं उतू घालवलंय तिने सोनाली येऊन म्हणते हे दूध कोणी ठेवलं? आणि पण तुला अक्कल पाहिजे ना शिवंजली, पास्तावर झाकण नाही ठेवत. गाईस हे बघा ह्यांची मॅजिक ट्रिक बघा. ह्यांना आमच्याबद्दल चुगल्या करायचे म्हणून गाणे लावून ठेवलेत, म्हणजे आम्हाला कळणार नाही. अगं बघा श्रावणी काय म्हणली, मला पास्ता बनवता येतं. हे बघे मला बटर मग मैदा आणि मग ते हलवायचं. काय बघ करते आता ही युट्यूब बघते. मला येतं, मला पास्ता बनवता येतो येतं. पण ते कधी कधी थोडीशी. आता हे बनवून आपण बघू किती सुंदर होतंय ते. बघा गॅसची फ्लेम चालू नाही, बटर टाकते. अगं गॅस ते काय होतं, बटर लगेच टाकलं ते करत. जरासं तेल टाकायचं मग. ते बघा काय होतंय, कारण की फ्लेमच बनते आहे. मी बनवलंय मी हे बघा आता आमचा पास्ता झालाय. फक्त प्रॉब्लेम एकच झालेला आहे की दूध जरा कमी होतं तर आम्ही पाणी टाकलं, बट ठीक आहे. एकच झालाय पास्ता तुझ्याच हाताचा. मी चांगलाच बोलणार आता, एकदम भारी झालं. त्यांना विचारलं रिअल रिव्ह्यू विचारू. एक ग्रीष्मा कसं झालाय? ती म्हणते ग्रीष्मा गाण तोंड करते. ती म्हणजे ढोबळी शिजली नाही त्यांची. रिव्ह्यू देते. ती स्वतः ती काय स्वतः बसून चुगल्या करत होती आणि आम्हाला शिकवते. हा ग्रीष्मा गाईस हे कुठल्या युट्यूब वरती पोहोचले आम्ही. असे व्हिडिओ बघती घरी असले काहीतरी. जे पण करायला लागते त्याला. हे बघा आपला गेम येते भाई, गेम काय येते सगळ्याला गेम आहे. हे बघा खाली घे ते बघा सगळ्याला गेम आहे. गेम का आले? काय चालू आहे? नेल आर्ट. शिवंजली इकडे खूप नेलपेंट्स आहेत. पण नेल आर्ट पार्ट चालू आहे. मी एवढंच करायला आता काय ते टेम्पल लावायला होतं काय? तुझ्याकडे जास्त नेलपेंट आहेत म्हणून भाव नको खाऊ. गाईस आता नेल आर्ट झालाय, तर ग्रीष्मा तुमचे 1000 रुपये झालेले आहेत. गरीब गरीब लगेच बाबा, गरीब. ए बघे सोनाली तुझ्या बॅग मधून 1000 रुपये बाहेर येतात. ते त्यात रुपये नाही. ग्रीष्मा नाही घेत माझ्याकडे. ग्रीष्मा आय विल टेक जीपे. गरीब गरीब. आणि जेव्हा नेलपेंट काढायची असेल ना त्या 500 रुपये. नाही माझ्याकडे आहे ना ते पण तिथं. गाईस हे माझं आहे, हे जे 50 रुपये. सोन्याचं तोडा जानू माझा घेऊन फिरतो प्यार.
पर्दा उठाया अंगात आले अंगात. कुठलं पण वर्ष असू दे या गाण्यावरती डान्स तुझ्यासाठी बनून मजनू माग आलोया शिंग बांधलं तुझ्या नावाचं मी विषय कंटुळा गोंधळ भरून आलोया लय दुरून आलोया करून दाढी भारी परफ्यूम मारून आलोया समजा फोरात मेले जोरात रंगत आलोया समजा गावाला झाली या माझ्या लेकराची आई कधी पुराणी माझ्या लेकराची आई सध्या गावाला झाली या माझ्या लेकराची आई कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई आपण झालूया तुझ्या घरात आलोया हात दे ना हातात सोडीन दारू बिरू सोडीन पिंक पॉवर रेंजर, व्हाईट पॉवर रेंजर, तू काय हेल्मेट, ब्लॅक पॉवर रेंजर, ब्लॅक पॉवर रेंजर, हल्क. ओके गाईज, तर आता ब्लॉग आम्ही इकडेच एंड करणार आहे कारण की आपले सगळे पॉवर रेंजर्स घरी चाललेत आणि एक तिथं जरा काहीतरी इन्व्हेस्टिगेशन करतीये. तर गाईज तर गाईज लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब बाय.